नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी पदभरती 2023 अंतर्गत एकूण 23 जिल्ह्यांची जी निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे मित्रांनो। आणि त्या उमेदवारांना जे आहे आता त्यांची कागदपत्र जे आहे पडताळणीसाठी बोलवण्यात येत आहे आणि त्या संदर्भात जे आहे जिल्ह्यानुसार जे आहे रोज नवीन अपडेट बघा तिथे येत आहेत मित्रांनो। आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे मेलसुद्धा रिसीव होत आहेत कागदपत्र पडताळणी संदर्भात। आणि जे उर्वरित मित्रांनो आता 13 जिल्हे आहेत, तर ते पेसा अंतर्गत आल्यामुळे त्या जिल्ह्यातील उमेदवारांना तिथे थोडंसं तिथे वेट करावं इथे लागणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा जिल्ह्यातील जे आहे तलाठी निकालासंदर्भात बघा अपडेट घेणार आहोत। तसेच जे सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन ॲड केलेली आहे मित्रांनो, तर त्या संदर्भात सुद्धा अपडेट घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्या अगोदर बघा, जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट जे असतात ते देत असतो। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, हे जे आहे यांचे महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्याची निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी किंवा बघितली नसेल तर बघू शकता। तसेच बघा, एकूण जेवढे पण जिल्हे आहे पेसा अंतर्गत येणारे किंवा पेसा अंतर्गत न येणारे, तर त्या जिल्ह्यांची जी गुणवत्ता यादी आहे ते तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। तर पहा मित्रांनो, तुम्ही यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये इथे बघू शकता की बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा कायदा लागू एकूण बघा संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक बघा पिटिशन यांनी दिलेला आहे। मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। व त्यामुळे जे आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात देणाऱ्या जिल्ह्यांचे नाव खालील दिलेले आहेत। तर पहा मित्रांनो, हे जे एकूण 23 जिल्हे आहेत यांची निवड यादी ते प्रसिद्ध झाली आहे। परंतु जे आहे 13 जिल्हे त्यांची पिटिशन कोर्टामध्ये असल्यामुळे जे आहे त्यांना तिथे वेट करावं लागणार आहे। आणि त्यासोबतच आपण जर कोर्टाच्या जे आहे तिथे वेबसाईटवरती जर गेलं मित्रांनो, तर तिथे तुम्ही पिटिशनची जे तारीख आहे ते बघू शकता मित्रांनो। तर यांना तारीख मिळालेली आहे 13/2/2024 आणि हे जे तारीख आहे मित्रांनो कॉम्प्युटर जनरेटेड आहे। आणि त्यासोबतच जे आहे मागील तारीख तुम्ही बघू शकता की जे आहे 10 नोव्हेंबर 2023 रोजी जे आहे यांना मागील तारीख बघा इथे पेसा अंतर्गत येणारे जे हे पिटिशन आहे यांना इथे मिळाली होती मित्रांनो। परंतु त्यानंतर जे आहे डायरेक्ट आता फेब्रुवारी महिन्यात 13 जे आहे तारीख येथे देण्यात आलेली आहे। तर या तारखेला जे आहे ते सुनावणी होणार आहे पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्याविषयी जे आहे आरक्षणाबाबत। तर पहा, म्हणून जो पण हा रिझल्ट आहे मित्रांनो या जिल्ह्यांचा, तर तो तुम्हाला 13च्या पुढेच सहसा तिथे बघायला तिथे मिळू शकतो। तर पहा मित्रांनो, आणि या संदर्भात जे आहे आपल्याला जसजशी अपडेट मिळत राहणार तसं आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती त्या संदर्भात अपडेट देत राहू। तर पहा, आणि उर्वरित जे मित्रांनो एकूण 13 जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे, अहमदनगर, चंद्रपूर हे जे बाकी जिल्हे आहेत ते त्यामध्ये मोडतात मित्रांनो। तर अशा प्रकारे जे आहे एकूण सर्व माहिती जे आपण या पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्याविषयीच्या रिझल्टबद्दल जे आहे आपण इथे बघितली। तर पहा, व्हिडिओ थांबवता येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।